साईज वगैरे आहेत. पत्या इकडे आलाय पुढेच आणि आम्ही लहानपणापासून यांना बघितलं आहे, यांच्याकडून शिकले भरपूर काय. खरोखरच एक नामदेव केदार आहेत त्यांचे मुलं नंतर मग म्हणजे अशी जी पिढी आहे त्यांची ही असे वारसा हक्क पूर्ण चालवणार आहे. आणि आता आपण आलो आहे आणि भाऊनी मला जी ग्वाही दिली होती की 2 दिवसात ऐकून घ्या. आम्हाला एवढं पण बोलले रे, अरे तुझं तुझं म्हणजे माझं तुझं तुझं माझं मग तू म्हणजे बबलू बोलला नाही तशी गोष्ट नाही. तुझं वाजवणार येतात 4 मधला एक तो खातोय. भूक लागले भेटू आपण. गाडी भेटली मी तुम्हाला बोलते पुढे गेला असता पाठी गेला असता. यांच्यासाठी थांबले मी यांच्यासाठी. हाय मित्रांनो, भावांनो, बहिणीनो आणि मैत्रिणो, कसे तुम्ही सर्व बरे आहेत ना. तर मी सतीश महादेव कदम, हे तुमचा सर्वांचा लाडका सत्या. पुन्हा एकदा आपल्या नव्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि भरपूर दिवसांनी आपला शूट चालू करतो आज. तर ॲक्च्युली आजचा जो आपला व्लॉग असणार आहे तो आज आपण आपला जो बँजो होता तो आपण इकडे बनवायसाठी दिलं होतं. आणि ते जे लोकेशन आहे ते आपलं घाटकोपर पंतनगर इथे आपण आलो आहे. आणि खरोखरच सर्वांना माहितीच असेल की असे आपले बँजो मेकर हे आपले महाराष्ट्रात आणि मुंबईमधील खरोखरच एक उत्कृष्ट बँजो मेकर म्हणून त्यांचं नाव आहे. असे आपले सूरज दादा केदार यांच्याकडे आपण बँजो टाकला होता बनवायसाठी आणि तो आज आपण आता घेण्यासाठी आलो आहे. आणि भाऊनी आपल्याला 2 दिवसाचं टायमिंग दिलं होता. ते बोलले की तुम्ही 2 दिवसामध्ये या. तर आज आपण फायनली आपण आलो आहे आणि घाटकोपर आता आपण जस्ट आपण पाठीमागे इकडे लोकेशन आहे. आता मी इकडे आलो आहे. आता माझ्याबरोबर आपले 2 मित्र आहेत, एक रोशन आणि एक प्रथमेश वरती गेला आहे. मी आणि रोशन थांबले. आता आम्ही जातो वरती आणि बघूया. आणि आपला खरोखरच बँजो आपला कशा प्रकारे झाला आहे, कारण की थोडंसं मध्ये भरपूर त्याला प्रॉब्लेम झाला होता, सर्व्हिस निघाली होती बँजोची. तर त्यासाठी आपण टाकलं होतं रिपेअरला. आणि एवढ्या चांगल्या व्यक्तीकडे उलट आपण बँजो टाकला आपला बनवायला, खरोखरच चांगलं वाटतं. कारण की एक त्यांचं नाव फक्त नावच नाही तर खरोखर ते सुद्धा एक चांगले एक संगीत विशारक आहेत. आपले जे मुंबईतील जेवढे पण आर्टिस्ट आहेत, जेवढे बँजो कलाकार आहेत, ते सर्व त्यांना माहितीच असेल की सूरजदादा केदार हे कुठल्या प्रकारचे बँजो मेकर आहेत. आणि खरोखरच आता आलो आहे तिकडे. आता मी जातो. तोपर्यंत आपल्या चॅनलला वगैरे तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब नसेल केला असेल तर करून ठेवा. आणि खरोखर आजचा जो आपला बँजोचा जो आपला ब्लॉग होणार आहे तो एकदम कडक होणार आहे. कारण की अशा एका मोठ्या व्यक्तीला भेटायचं, यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर खरोखरच मजा येते अशी गोष्टी. आणि मला तर खरोखर मनापासून चांगलं वाटतं की त्या सुरेशदादा जे बँजो मेकर आहेत चांगले आपले मुंबईतील, त्यांच्याकडे मी आता आलो आहे. आणि आता आपला बँजो, आणि त्यांनी मला ग्वाही दिली होती की खरोखरच चांगल्या प्रकारे बँजो करतो. तर बघू आपण जाऊ आणि बघूया कशा प्रकारे झाले, काय कसं काय, थोडीफार त्यांच्याकडून माहिती वगैरे घेऊ. आणि आपला बँजो सध्या तुम्हाला मी काय डिटेलिंग आहे कसं होतं बँजो काय होतं ते तुम्हाला दाखव. चला तर मित्रांनो. रोशन बसला इकडे आणि पत्यावरती गेला आहे. हे बघा, ते पाहू शकता, सूर 7 तरंग. आणि मी आता जातो वरती
बघ इकडे आपल्या सीडी आहे, वरती चढून जायचे. तर चला. हे सूरज दादा आहेत, त्यांचं घरच आहे आणि त्याच्या बाजूलाच त्यांचं शॉप आहे सूरताज म्हणून. तर आपण आता वरती जाऊ. इकडे सुद्धा बँज वगैरे आहे. पता इकडे आलाय पुढेच. तर पाहू शकता आता आपण आलो इकडे आणि आपल्या पाकसाडमधील एक उत्कृष्ट असे बँजो कलाकार सर्वांना माहीत आहेत आणि आम्ही लहानपणापासून त्यांना बघितलं आहे, यांच्याकडून शिकलो आहे भरपूर काय, त्यांना बघून शिकलो आहे. असे आमचे जयदीप भाऊ सावदेकर हे सुद्धा इकडे आहेत. आणि बघा हे आपले भाऊ आहेत आणि त्यांच्याकडे आता आपण आलो आहे ना, हे सूरज भाऊ केदार खरोखरच एक नामदेव केदार आहेत. त्यांचे मुलानंतर मग म्हणजे अशी जी पिढी आहे त्यांची हे असे वारसा हक्क पूर्ण चालवणारे. आणि आता आपण आलो आहे आणि भाऊनी मला जी ग्वाही दिली होती की 2 दिवसात जे पाहिजे डिटेलिंग ते सगळे करून दिले. आता आपण बघू. आता आपला बँजो आपली ॲक्च्युली बघायला गेलं तर आज आहे आणि जयदीप भाऊ थोडंसं बघतात कशा प्रकारे झालं आहे ट्युनिंग वगैरे सगळी गोष्ट. तर भाऊ खरोखरच तुम्हाला 2 दिवस बोललास ना, तर त्या हिशोबाने तुम्हाला जे सांगितलंच की 2 दिवसात करून देतो. आणि आम्ही आलो इकडे आता. तर बघू आणि कशा प्रकारे पण अजून काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डर नाही करता, तर त्याबद्दल खरोखर चांगलं वाटतं आम्हाला. हां परत पहिल्याचा आणि आत्ताचा कसा फरक वाटतो. हो ते तर बघणारच हो. तर पाहू शकता पाठीमागे इकडे पूर्ण आपल्या शॉपमध्ये पूर्ण सर्व्हिसच्या अशा गोष्टी आहेत. काही जास्त हे नाही, दिखावा नाही, पण खरोखरच एक ओरिजिनॅलिटी आहे ना, त्यामुळे अशी गोष्ट असते. सगळ्या गोष्टी आहेत इकडे बघा. शकता हे जे शरद काका आहेत, शरद केदार आहेत, त्यांचा हा बँजो आहे. आणि पाहू शकता त्यांचा हा हे शरद केदार, याला काय बोलतात? मॅन्डोलियम बँजो. मॅन्डोलियन बँजो म्हणजे हा एकदम जुना आहे, भरपूर जुना आहे हा बँजो. ॲक्च्युली होता मॅन्डोलियम. एका सुरामध्ये 4 सूर असतात त्या बँजोचा. हा फक्त बोलता पूर्ण वर्ल्डमध्ये पप्पाच फक्त वाजवायचे. वाटलं की क्लिप थोडीशी मी तुला देईल, ती ऐकून सांगू दाखवू शकतो. बघा भाऊनी जे बोललं ना, हे फक्त ना मंडोलियन बँजो फक्त जे शरद काका आहेत, ते शरद केदार आहेत, त्यांनाच फक्त म्हणजे यूज आहे आणि त्यांनीच फक्त हा वाजवा अशी एक गोष्ट आहे. म्हणजे खरोखरच ही ऐतिहासिक गोष्ट झाली. आणि यामध्ये काहीतरी वेगळेपणच आहे. हा ससा तरी आपण आपल्याला तर जमणारच नाही. खरोखर एक कलाकार हा वेगळाच असतो. आणि अजून भरपूर अशी भाऊंकडून माहिती घ्यायची आपल्याला. आत्ता जस्ट आपण आलो आहे, तर बघूया अजून काय काय इकडे असेल, तर त्या गोष्टीसुद्धा आपण थोडंफार दादाकडून माहिती घेणारच आहोत. हे बघा आता इकडे भाऊ आहेत, ते सुद्धा इकडे म्हणजे न्यू बँजो कलाकारच आहेत आणि ते सुद्धा आपल्या जयदीप भाऊंना थोडं फॉलो वगैरे करतात. खरोखरच हे जी आर्टिस्ट लोकं असतात ना, त्यांच्या एकदा डोक्यात बसतं ना कला, आणि संगीत तर वेगळंच आहे, त्याच्यामध्ये धुंदीच. जयदीप भाऊ आता आपल्याला सांगतील, ते आपला बँजो वाजवत आहेत, तर ते त्यांच्या मुखातून काहीतरी सांगतील की कशा प्रकारे बँजो आपलं झालं आहे. सध्या ते वाजवत आहेत. बँजो खूप चांगलं झालं खरं. हां ट्युनिंग वगैरे चांगली केलेली आहे. तर भाऊ म्हणजे
तुम्ही आता वाजवत आहे, तुम्हाला तर जास्त एक्सपिरियन्स आहे, तुम्ही खरोबर या क्षेत्रामध्ये भरपूर वर्षापासून आहे. तुमचा अनुभव आम्हाला पण थोडाफार येईलच, तुम्ही सांगाल ते. जशी दादा क्वालिटी करायची, दादा जे बँजो द्यायचे ना बनवून, हां हां. ते आता बबलू म्हणजे त्याच्यामध्ये भरपूरच सुधारणा झालेली आहे. त्याच्याकडचे बँजो चांगलेच बनतात दादा. हो बबलूकडून ज्याला पण म्हणजे जी आवड आहे त्यांनी या बबलूकडून पण बँजो घ्यावी असं म्हणजे. बबलू म्हणजे आता आपले सूरज भाऊ. हां सूरज, त्याला आम्ही बबलू बोलतो. हां हां. म्हणजे हे आता जुने जाणकार आहेत, त्यामुळे ते पेटण्याच्या हिसाबाने त्यांनी ते बबलू असे म्हणतात भाऊंना. पाहू शकता खरोखरच दादांचं नावसुद्धा एक चांगलं आहे आणि एक मैत्रीसुद्धा आहे, कारण की ते सगळ्यांशीच एक प्रेमळ भाषेने बोलत असतात. आणि बघू अजून तर आता आपण त्यांच्याशी जस्ट आपल्या बँजोच्या हिशोबाने एक ओळख झाले, तर अजून त्यांच्या खरोखर काय गोष्टी असतील ना ते सुद्धा आपल्याला माहिती पडतं. आणि एक असं नाव जे महाराष्ट्रामध्ये एवढ्या वर्ष गाजते आणि खरोखर त्यांची पूर्ण फॅमिली आहे, त्या फॅमिलीसुद्धा या आपल्या बँजोच्या क्षेत्रामध्ये एक म्हणतात ना एक वेगळंच नाव केलेलं आहे. कारण की त्यांच्यासाठी आपण बोलतात ना नवीन, पण आपल्याला खरोखरच चांगलं वाटतं की इकडे आलो आणि त्यांना भेटतो प्रत्यक्षात, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटेल. आणि आपण नौके असल्यामुळे ना त्यांच्या काही गोष्टी आपल्याला खरोखरच फायदेशीर असतात. तर बघूच, तर आता थोडंफार दादा वाजवते जय दादा, तर आपण बसू आणि आपण सुद्धा वाजू. आता एक छोटा कलाकार बसला आहे सम्यक, तो सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरला आहे. एक त्याची त्याला पण आवड आहे. कला दाखवतो तो पण आपल्यासारखीच. ट्रेंडिंग सॉंग वाजवतोय पाखरा. माझा त्याचा प्रयत्न करतो. बघू सुरेश दादांकडे टाईप्स ऑफ बँजो त्यांनी स्वतः मेकिंग केले, त्याच्यामध्ये सुद्धा काही व्हरायटीज आहे. जसं आपण नॉर्मल वाजवतो ना त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी वेगवेगळे प्रकार असतात. तर ते आता बघू. आता इकडे पाठीमागे आहेत, तर आपण एक एक बँजो असेल त्याचं थोडा माहिती घेऊ. हा माझ्या आजोबांनी बनवलेला बँजो. कुठला? गिटार, हवाई गिटार आहे प्लस ऑर्गन आणि बँजो हा एकच आहे. SA11 बँजो टाकला होता याच्यात. SA11. आता भाऊ आपल्याला माहिती सांगतायत. आणि हा जो बँजो आहे ना खरोखरच हा गिटार प्लस आणि आजोबांनी म्हणजे नामदेव काका, नामदेव केदार आहेत. हां नामदेव केदार आहेत ना, म्हणजे एक त्याचं नावच जरी घेतलं तरी ते खरोखरच वेगळंच आहे. त्यांनी बँजोचं निर्माण केलं ते. आणि अशा प्रकारे बोलतात ना कॅशोमध्ये बँजो आपण फक्त एकच टाईप वाजवतो, पण ते दोन दोन टाईप म्हणजे कुठली हां वेगळीच सिस्टम एकदम. आणि हे फक्त ते नामदेव केदार आहेत आणि त्यांनीच हे करू शकतात. हा बँजो माझ्या पप्पांनी बनवला होता, आणि हे शरद केदारनी. शरद केदार आहेत म्हणजे आपले सुरेश दादाचे वडील. एक साईडला आपला नॉर्मल बँजो आणि एक साईडला जो दाखवला होता एक साईडला आपला कॉर्डिंगवाला बँजो. हा का, म्हणजे बघा हे दोन टाईपने आहेत. आणि एक साईडला वाजवणार, एक साईडला एक वेगळं आहे आणि दुसऱ्या साईडला वेगळं आहे. पाहू शकता बघा, तुम्हाला जवळून दाखवतो मी कशा प्रकारे केलं आहे. त्यांच्या ग्रुपचा बँजो. तर हा पाहू शकता. आता आपल्या सर्वांचे लाडके परिचित असे जे ढोलवादक आहेत, हां गिरगावचे लाडके मिलिंद काका सगळ्याच ओळखते. त्या म्हणजे यूट्यूबला तुम्ही त्यांना सर्च जरी केला तरी पाहू शकता. त्यांच्या ग्रुपचा बँजो आहे गिरगावचा. बघा म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच इथं बघायला भेटतं आपल्याला. चांगली गोष्ट आपल्याला ही. आता हा बँजो नवीन याच्यात बनवतो, त्या ॲक्रेलिक मध्ये बँजो आहे. हा ॲक्रेलिक हा कलर नाही, हा ॲक्रेलिक आहे. पूर्ण बघा पाहू शकता, पूर्ण आहे ना ॲक्रेलिक आहे बघा. बरोबर एक वेगवेगळ्या प्रकारचे तर भाऊ सांगतीलच माहिती त्याच्यामध्ये. म्हणजे काय असेल थोडं भाऊ? हा कवालीसाठी बनवलेला आहे, म्हणजे कवाली स्पेशल जेव्हा वाजवता ना हां हां त्यांच्यासाठी. यांना कसं हमिंग बिमिंगचा प्रॉब्लेम नाही पाहिला, त्याच्यासाठी डबलचा माईक असतो.
त्याच्यामध्ये एक माईक आहे आणि हमिंग नाही अर्थिंगसाठी. हां हे म्हणजे याच्यामध्ये हमिंग वगैरे काय होतं? त्याच्यासाठी डबलचे ॲम्प्लिफायरच पाहिजे, तेव्हा त्याचा रिपोर्ट चांगला होता. म्हणजे डबलचे ॲम्प्लिफायर आणि DD7. म्हणजे हा जर आपल्याला बँजो कव्वालीच्या हिशोबाने हे करत असेल तर त्याला DD7 किंवा जो वेगळा काय असेल शो, म्हणजे मोठे मोठे शो असतात ना त्यासाठी हा खरोखरच फायदेशीर आणि एकदम चांगला त्या पद्धतीने तो बनवलेला आहे. आता हे दोन्ही पण त्याच कॅटेगरीमधले आणि कलरमध्ये. आता हे सुद्धा बघा आपला ब्लू बघतो आपण आणि हा थोडासा आपला माती कलर आहे. थोडासा याच्यामध्ये काहीतरी काम आहे बोलतात भाऊ. हेडबोर्ड सेटिंग बाकी आहे, पिकअप लावायचं आहे. हां फक्त ते थोडंफार आहे. पण बघा ह्याचं सुद्धा कसं आहे केलं बघा तो कलरमध्ये दोन्ही कलरमध्ये. आता ह्याच्यामध्ये तुम्ही फरक बघितलात की हा ॲक्रेलिकमध्ये, पण तो जो त्याची जी रेंज असणार ना ती त्या ज्या मोठे शो असतात ना त्या लेवललाच आहे. कारण की तो त्या प्रकारे बनवलं आहे आणि हॅमिंग वगैरे किंवा पाठी भाऊने सांगितलं स्पीकर ते पिकअप वगैरे पण 2 आहेत त्या हिशोबाने ते तसं बनवलं आहे त्याला. आणि आता आपण पाहू आता व्हाईटमध्ये जो वेगळाच आहे काहीतरी. आता हा जो व्हाईटवाला आहे हां हा आपला बँजो पार्टी आणि जे नवीन शिकताय पोरं त्यांच्यासाठी हा बेस्ट बँजो आहे. कारण की त्याच्या त्यांना सूरमंडलचं त्यांना यूज नसतो. नवीन पोरांना बघा त्यांना फक्त झाला आणि 2 मेन याचाच युजिंग असतो. होऊ शकतं. म्हणजे जे आता आपले जे नवीन जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी हा ॲक्च्युली खरोखरच चांगला बँजो आहे. आणि याच्यामध्ये काही जास्त म्हणजे किचकट नाही आहे की जेणेकरून जो नवीन कलाकार असेल ना त्याला सोपं जाईल अशा पद्धतीने तो बनवला आहे बघा. काहीच नाही, एकदम मस्त आहे आणि सिम्पल द बेस्ट आहे. वाजवण्यासाठी पण एकदम म्हणजे वाजवण्यासाठी पण एकदम बेस्ट आहे. जसा यांचा थ्रो वाजतो तसाच सेम त्याचा पण थ्रो वाजणार. म्हणजे जो आपला नवीन कोणी पण असेल ना जो वाजवणारा असेल हा चांगला आहे. बिगनर जो शिकतो आता नवीन त्याच्यासाठी पण हा परफेक्टली बँजो आहे. खरोखरच. आता आपले जे माझ्यासारखे जे बिगनर आहेत ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. कारण की आपल्याला लगेच ते स्वरमंडळ वगैरे काय लगेच थोडंफार नाही भेटणार करायला. पण हा आपण बँजो आहे ना पाहू शकतो की जे आपल्याला गाणी वगैरे काय आपण शिकलं जे काय थोडंफार शिकलं आहे ते या बँजोवर खरोखरच वाजू शकतो. तर अशा प्रकारे बघा हे आता आपण जे डिस्प्ले आहेत हे दादानी सगळं ते इंट्रोड्यूस केलं कशा प्रकारचे. त्याच्यामध्ये जो बँजो आहे आपला जो वेगळाच जे खरंच महाराष्ट्राचे जे मोठे कलाकार आणि त्यांनी जो बँजो घडवला हां ते असे नामदेव काका केदार. खरोखरच आता मी काका बोलतो कारण की थोडंफार एक जवळचे वाटतात त्यामुळे मी त्यांना ती रिस्पेक्ट आपण करायला लागते. मनातून रिस्पेक्ट आहे ती. आणि पाहू शकता. आणि त्यात आता सुरेश दादा तर आहेत. आता ते तर आपल्याला अजून आमची 3री पिढी चालू आहे. ही 3री पिढी म्हणजे बघा ना म्हणजे आजोबा त्याने पप्पा आता मी हे. तर खरोखरच एक क्षेत्र असतं त्या क्षेत्रामधली जेव्हा आवड निर्माण होते ना तर ते क्षेत्र ऑटोमॅटिक आपल्या घरातलंच होऊन जातं. अशा प्रकारचे एक खरोखर एक जिवंत उदाहरण. आणि आता सगळ्यांना माहिती आहे. आता माझ्यापेक्षा जे मोठे कलाकार असतील त्यांना तर माहितीच आहेत. आता आम्ही तर नौके आहेत त्यामुळे आत्ता जस्ट आमची आपले राकेश भालेराव भाऊ आहेत आमचे त्यांच्यामुळे आमची ओळख झाली दादांशी. आणि त्याच्यामध्ये जयदीप भाऊ पण आमच्याकडले आमच्या परिसरातले आहेत पाकसाटमधलेच आहेत त्यामुळे काय टेन्शनच नाही. आणि एक आमच्याकडले खरंच फेमस आम्ही आहे ना लहानपणापासून त्यांनाच बघितलं आम्ही आणि त्यांच्याकडून भरपूर काही शिकलो आहे. त्यांची बँजोपडी जेव्हा वाजवायची ना तेव्हा आम्ही जाऊन बघायचो. अरे वा. ते तेव्हा त्यांच्याकडे त्यांचे मित्र पण होते अंकुश वगैरे परत अप्पू वगैरे होते रोटोवाले. म्हणजे भरपूर त्यांचे काही मित्र आहेत ते आमच्या ओळखीचे आहेत. पण आता सध्या ते नाहीत. आणि आता भाऊ तर आपल्या पाकसाळमध्ये दिसत नाहीत. ते सहसा ऑर्डरला बाहेरच असतात. हां गिरगाव वगैरे साईडला भजन जे आता प्रोग्राम येतात कामानिमित्त कामाच्या येतात वेळ घालून तसे प्रोग्राम करतो. माता की चौकी भजन लाईन आणि आपली बँजो पार्टी. हो ते तर आहे. किती नशीब चांगलं काय माहिती आहे का म्हणजे आपल्याला लेजंड तर भेटलेत आणि त्याच्यापेक्षाही जे मोठे लेजंड होते ना त्यांच्या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटल्या. आणि खरोखरच म्हणजे एक समाधान वाटलं की ही जी गोष्ट त्यांनी बनवली होती त्यांनी मेकिंग केली होती ना की बाबा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो आहे. म्हणजे आपल्या बँजो आपण फक्त बनवायला आणला त्या अनुषंगाने ना एकदम भारी बँजो ते आपण वाजू काहीतरी जोपर्यंत पूर्ण प्रॅक्टिस होणार आपली तोपर्यंत. आता जस्ट आपलं चालू आहे. तर भाऊ तर आपल्याला पाठी वाचणारच आहे आणि भाऊने आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवल्या. 2 दिवस फक्त मी आलो आणि त्यांनी आम्हाला भरपूर एवढं नॉलेज सांगितलं ना ते आपल्याला माहिती नव्हतं. खरोखर असं कोण पूर्ण डीपली सांगत नाही कारण की फक्त जे धंदे करणारे असतात ना ते तेवढ्यापुरती फक्त त्यांच्या कामापुरती बघतात.
पण भाऊ एक खरोखर एक कलाकार आहे ना, त्यामुळे ते कलाकारी त्यांनी दाखवली. कारण की त्याला असं वाटतं की अजून आपले जे कलाकार आहेत ते घडवू दे, अशी त्यांची खरोखर त्यांची पूर्ण फॅमिली तशीच आहे. त्यामुळे त्यांच्यात ते ऑटोमॅटिक संस्कार आलेत. तर बघू आता आपण सगळेच आता आपल्या बँजोवर मस्त वेगळे करतात. आपण पण जाऊ आणि जरा बघू कशा प्रकारे ट्युनिंग किंवा कशा प्रकारे झालं आहे. मध्ये आम्ही जेव्हा बँजो दिलं होतं ना, तर थोडं बटन वगैरे सगळं हे झालं होतं, काहीच म्हणजे पूर्ण हे झालं. आपला थोडासा पावसाने आणि ऑइलिंग जास्त झालेली बटनाला. तर बघू आपण कशा प्रकारे झालं आहे, पाहत राहा आपला व्हिडिओ. तर पाहू शकता हे जे इथे ठेवलेले आहेत ना बँजो, ते शिकाऊ आहेत. म्हणजे सूरज भाऊ आहेत ना, ते क्लास घेतात. त्यांचा क्लासचा टायमिंग म्हणजे सोमवार ते शुक्रवार आणि गुरुवार शनिवार संध्याकाळी 5 चालू होतो. म्हणजे ते बॅच पण सुद्धा म्हणजे क्लासेससुद्धा घेतात. आणि मधल्या वेळेमध्ये समजा अशी काही आपली कामं वगैरे आली तर त्या वेळेत भाऊ करत असतात. तर खरोखर म्हणजे मल्टी टॅलेंट आहेत, तिथं सांगायची काही गरज नाही. आणि ते आता काही स्टुडंट वगैरे आता नाही, कारण की आज सुट्टी आहे. विशेष म्हणजे हे सांगे, जे दादांनी फी ठेवली होती ना, तीच त्यांनी ठेवली. म्हणजे आता बहुतेक ठिकाणी कसं असतं की क्लासमध्ये बाबा कुठल्या ठिकाणी माझ्याकडे 1,500 रुपये, मी 2,000 घेणार, एंट्री फी घेणार. जे म्हणजे शरद दादांनी जी फीस ठेवली तीच त्यांनी फॉलोअप केली, पुढे तीच फी ठेवली. हे विषय जे म्हणजे आता जयदीप भाऊनी सांगितलंय, म्हणजे सूरज दादांनी म्हणजे शरद काकांनी जे हे केले ना, जे फी ठेवली होती ना, सेम ॲज इट इज ठेवले. त्याच्यामध्ये काहीच हे नाही, म्हणजे की बाबा परत वाढीव वगैरे काही नाही. आणि हेच खासियत आहे खरोखरच. कारण की आणि अशा माणसांना आपण भेटल्या एकदम भारी. भरपूर शिकण्यासारखं आहे, जेवढा शिकू तेवढा कमी आहे. अशी माणसं भेटलीत आपल्याला. आता आपण या क्षेत्रामध्ये काय पाठी येणार नाही आपल्याला नक्कीच कळलं. आणि अशी नवीन माणसं भेटतातच. बघा हे आता हे काकासुद्धा इकडे आलेत, हे आमचेच परिचय निघलेत. ओळख तर कशी पण निघतेच त्या हिशोबाने. ते सुद्धा एक चांगलं वादन करत होते. आता सूरज भाऊ बसलेत. एकदम कडक झालंय. मला तर असं वाटेल कुठल्या गाणं होतं कुठलं नाही. खरंच एवढी मजा येते. आणि हे ना एकदम स्वर आहेत ना, जे आपलं जे पहिले होतं ना टोनी वगैरे काय, त्याच्या एकदम ते आवाजच असं आहे ना की असं वाटतं ते एकच गाण्याचं रिपीट मारत बसू. बरोबर एकदम लेट झालं एकदम.
बघा एवढा आपली जेव्हा दादांकडे आपण आणलं होतं ना बँजो, तर ही जी पूर्ण आपली बटणं आहेत ना ती अजिबात वर्क नव्हती करत व्यवस्थित. कारण की समजा असं काय वाजवलं ना तर हे पूर्ण प्रेस राहिलं की तिथंच राहायचं. म्हणजे अशी आपली भरपूर अशी जी बटणं आहेत ती अशी झाली. कारण की इकडे समजा जो प्रेस केला आणि जर तिथे राहिले ना तर स्वर चेंज व्हायचा पूर्ण. कारण की दुसऱ्या वाजवताना हा खालीच राहिला असेल. तर याच्यामध्ये भरपूर काही दादाने इम्प्रूव्हमेंट केली. तर इकडे पण आहे ना, इकडली जी आपली ही लो साईड आहे ना पूर्ण, इकडे तर अजिबातच म्हणजे पूर्ण जंग लागायचं झालं होतं. एकदम असं हेवी वाटत होतं. आता एवढं फ्री झालं ना, पूर्ण फ्री झालं बघा. मी जेव्हा स्टार्टिंगला आपण हे करत होतो ना तेव्हा एक वाजवताना नाकी न यायचं. कारण की एकदा बसलं ना खाली तर दुसऱ्या वाजवायच्या अगोदरच याचा वेगळाच स्वर चालू असेल. आणि आत्ता पाहू शकता आपण बँजो आणला बरोबरच आणि एवढ्या मोठ्या मेकरकडे त्यांनी आपल्याला बरोबरच सॅटिस्फॅक्शन केलं. आता काहीच बघा हा भरपूर हा फरक झाला आता पहिल्यामध्ये आणि आतामध्ये. पहिल्या आपण थोडासा व्हिडिओ नाही काढू शकलो कारण की लाईव्ह होते आपल्याला, दादाचे पण क्लास चालू होते. पण आता पाहू शकता ना म्हणजे आपण पूर्ण बटन एक्सप्रेसच्या हिसाब लावू शकतो असं झालं आहे. म्हणजे ही इम्प्रूव्हमेंट झाली आहे मस्तपैकी. आणि दादानी त्याच्यामध्ये होते इकडे जवळ आहे थोडा. ही आपली जी तार आहे ना तार बेसमध्ये, ही बेस तारसुद्धा भाऊंनी, आणि हा जो गॅप होतो ना पूर्ण, हा जो गॅप असतो तो पूर्ण अजून थोडासा त्याला हे करायला लागेल. भाऊंनी सांगितलं आपल्याला. पण ती जी आपण दाबताना जो त्याची जी हे असते डिस्टन्स असतो ना तो थोडासा अजून थोडासा त्याला लेवल करायलाही लागेल. पण आत्ता जेवढं आहे ना, आता सध्या तरी दादा बोलले की थोडं जो झाल्यानंतर ऑर्डर वगैरे झाल्यानंतर तुम्ही या परत. आणि त्यानंतर आता आपली गाई आहे, आपल्याला एक तर दिवस कमी आहेत आता ऑर्डर येईल. त्यामुळे दादांनी जेवढं होईल ना त्याच्यापेक्षा चांगलं करून दिलं आपल्याला. आणि आता तुम्हाला बेस दाखवतो बघा. हा जो बेसचा आवाज आहे ना तो पहिला वेगळाच होता. कारण की तो बेस नव्हता, तो सूरताल वेगळाच होता त्याचा, बेताल होता तो. असं वाटतं गिटार वाजवतोय मी. हा आपला बेस आहे आणि आपले नॉर्मल जी मेन तार आहे ती बघा बेसमध्ये. भरपूर फरक झाला आहे. त्याला पावसाचं गाणं आठवलं लगेच. सगळ्यांचं फेवरेट गाणं आहे ना. बरोबरच मला म्हणजे आता काय वाजून जास्त जेवढं वाजलं तेवढं कमीच आहे. पण आपल्याला एक व्हिडिओच्या हिशोबाने तुम्हाला मी दाखवतो. बरोबरच सुरेशदादांनी जे ज्या प्रकारे आपला बँजो कसा होता ॲक्च्युली आणि कशाप्रकारे त्याचं हे केलं ना ते वेगळंच. म्हणजे आपलं एक बोलतात ना पूर्ण तो गेलेला होता. हां, आणि त्याला परत एक नवीन जीवन दिलं त्यांनी. असं केलं आहे अशाप्रकारे. अजून त्याच्यात भरपूर काही गोष्टी भरायच्या आहेत तात्यांच्यासारख्या. ते बघू अजून आपण, ते भरपूर मंत्र येतीलच बाहेर. आणि या गोष्टी तर आता बोलायला गेलं ना तर अजून मला काही शब्द पण सुचत नाही. तुम्ही दादाने एवढं मी तर बोलतो, मी जेव्हा गाणं वाजवतो ना आता मला मन प्रसन्न होते. म्हणजे ऑर्डरमध्ये तर मला अजून मजा येणार वाजवायला. आणि पब्लिकला नाचवायची आपलं ते कामच आहे, पब्लिकला नाचवायची. तर अशा प्रकारे आहे. तर या काही गोष्टी आहेत आज आपल्याला भेटल्यात तर तू प्रत्येक दाखवू शकता अजून पुढे.
आता आहे ना त्याची भावनेने एक गोष्ट बोलली लाखातली, आणि आजची जी पिढी आहे ना त्यासाठी बरोबर एक संदेश आहे. काही की कलाकार असतो ना, त्यांनी आता काय सांगितलं, तुमच्या अंगात जी कुठली कला आहे ना ती सादर करा, त्यात समाधान भेटलं पाहिजे. समाधान पूर्ण होसपर्यंत ते वाजवत जायचं. कुठली गोष्ट असं कुठलीही गोष्ट करत राहायची. आजकालची पोरं थोडा मोबाईलमध्ये भरपूर बिल झालेत. आणि हे क्षेत्र आहे ना, कलाकारी क्षेत्र असेल हे, त्यात मन रमतच, काहीतरी वेगळीच मजा येते. हे आता जे कलाकार आहेत ते सादर करतात, त्यांना बघून आपण पण खुश होतोय. ही मजा आहे खरी, हे वेगळंच आहे काहीतरी. असं आहे की ऐकायचं राहिलं वाटतं. हो, नेमकं तेच आहे. मला पण मनापासून वाजवते, आपण ऐकते, काहीतरी असं वाटतंय, वेगळीच फिलिंग आहे. बरोबर, या गोष्टी लक्षात ठेवा. जे लेजेंड आहेत ना असे, ते लोक काही ना काहीतरी आपल्याला सांगून जातात एका शब्दात. सरांचा पण बघा तिथं ठेव जरा वेळ असा तिथं काय नाही बघा तर तुम्ही तुमच्या हातावर समजतं हो मला, तुम्ही वाजवल्यावर समजतं. क्लिअर कोण येतात ना. दादा करा ते बघा, हे बटन बघा, प्रेस केलं का होतं. आता कमी झाला, आता प्रेस केला आवाज कमी आणि एक साईडला जास्त, एक साईडला जास्त. जादू बघितली. हे बघा, हे जे इकडे आहेत ना ते आता ऑलमोस्ट म्हणजे बनवण्यासाठी आले होते बँजो, ते त्या झाले. आणि आपल्या पाठीमागेत ना आता हाऊसला इकडे पाहू शकता ना, ते आता बनवायला वगैरे आलेत. म्हणजे दादांना अजिबात रेस्ट नसते. बरोबरच, जरी त्यांचा क्लास असेल त्याच्यामधून पण वेळ सगळं करून त्यांना या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आता भरपूर पाठी तिकडे पण लोड आहे, आणि आता तो सीझन आहे आपला गणपतीचा, त्याच्यामध्ये तर विचार करा, आपण एक गोष्ट फक्त करायला आपण करतो, त्यांना तर एवढा हे, त्यात त्या गोष्टी मॅनेज करायच्या बोला ना. तशीच्या तशी बँजो आहे ना आपल्या सर्वांचा आता परिचित आहे ना, जो आपला आपल्याला लवली ग्रुप मधला सौरभ म्हात्रे सर्वांना माहितीच आहे, आणि खरोखरच चांगला एक कलाकार होतो. तर भाऊंकडं सौरभचा म्हणजे सौचा बँजो आलाय. आता ऑलमोस्ट काहीतरी वेगळं त्यात असणारच आहे. तर ते जे मुंबईमधले आपले मोठे मोठे कलाकार आहेत ना, आता आपला जयदीप दादा झाला तसंच, तसे असे मोठे मोठे जे खरोखर बँजो वादक आहेत ना, त्यांचे पूर्ण काहीतरी बोलतात ना, खरं दादा इकडे का, आणि यांचं बँजो मेकिंग किंवा या क्षेत्रामध्ये काय आहेत ना, या गोष्टीवरून सगळं माहिती पडतात की एवढे मोठे का असतात, आणि मोठी लोक जी आपले आहेत वादक ते काय आहेत तिकडे यासाठी असतात. सुरेश दादाने आपल्याला जे दाखवले ना, चांगले परिचय देऊ. रवी जाधव, आणि खरोखरच एक वेगळेच संगीत विशारद ते, आणि त्यांचा आपण बघतोय ना आता जयदीप भाऊ वाजवतो ना बँजो, त्यांचेच एक कव्वाली बँजो. खरोखरच म्हणजे असे मोठे मोठे कलाकार आहेत आपल्या महाराष्ट्रात, त्यांची नावं जेवढी घेऊन तेवढी कमी. आणि अशा मोठ्या मोठ्या कलाकारांचं बँजो सुद्धा आपल्याकडे आता इथं बघायला भेटतात. म्हणजे विचार करा ना की सुरेश दादांकडे किती मोठ्या मोठ्या, ते पण मोठेच आहेत एक, आणि एवढे मोठे मोठे कलाकार आहेत आपले महाराष्ट्रातले हे नामांकित, त्या लोकांच्या इकडे बँजो आलेत. बरोबरच असे बघायला जे स्टेजवर वाजवतात, आपण त्यांना टी व्हीमध्ये यूट्यूबमध्ये बघतो ना, त्यांचाच बँजो आपल्याला इकडे बघायला भेटतो. तर इकडून जाऊच नाही, कारण की एवढे काय काय गोष्टी ऐकायला अजून भेटतील.
आपण मगाशी बोलत होतो हे ते, पण त्याच्यामध्ये आता परत आपल्याला ते रवी जाधव सर आहेत, ते पण एक कव्वाली उद्योजक, एकदम विशिष्ट प्रकारची त्यांची शैली आहे वाजवण्याची, आणि त्यांनीसुद्धा आपल्या काळात एक नाव गाजवलं, अजूनसुद्धा त्यांचं नाव तसंच आहे चर्चेत. त्यांचं बॅग आपल्याकडे आलं आहे दादाकडे. बोला बाबा, चांगल्या व्यक्तींसोबत असं भेटलं ना, काहीतरी वेगळंच होतं, आपण सुद्धा होणार. हे पहिले लाकूड चेक करतो. बसल्या ना, मगाशी तर व्हिडिओ केला टाकून दे. तर पाहू शकता डन करा, मी बाकीचं करून देईन. हा जो बँजो प्लस कॅशो, काय माहिती का, सर्व्हिसिंग के कामात फक्त नामदेव केदार बनवून ठेवलं आणि यांनी नाही एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी हा आपल्याकडे पहिला आविष्कार आणला होता. अरे बाप मॅडमचा बाप. फोन आला होता, मला बघूनच असं अजून वाटतं की म्हणजे आता एवढी वर्ष झाली ग्रुपवर सुद्धा मेसेज टाकू नका. असं ते हँडल करायचं ना, ते त्यांनाच माहिती खरंच. विशिष्ट वादन अरे काय करायचं आहे, मी तुला सांगितलं, जसा मला ग्रेट ना, सांगितलं मॅडमनी की तसं त्यांच्या गोष्टी सांगा केल्या. म्हणून. बघा ना काय बँजो बनवलं होतं त्यांनी, आणि वेगळाच आविष्कार होता. बँजो प्लस कॅशो मी मगाशी ते दोघांचं कॉम्बिनेशन आहे. कान वगैरे तर आपण हँडल करायला गेलो तर ते आपल्याला काय कळणार पण नाही त्यातलं. ग्रेट आहे. कॅशो SA11 त्याचा मिक्सअप आहे. ते आरामशीर परवानगी 10 वाजता बँजो प्लस कॅशो SA11 या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. जे नामदेव केदार एक वेगळा आविष्कार. तर पाहू शकता याच्यामध्ये एक वेगळी सिस्टम आहे, ते दाखवतो, एक युनिक आहे. तर जे आपले ही बटन आहेत ना आपली बँजोची, त्याच पद्धतीने जर प्रेस केलं, पाहू दाखवा जरा. बघा फोल्डिंग आहे पूर्ण. प्रेस केल्यावर जो आपला ऑर्गन आहे तो सुद्धा चालू होतो, म्हणजे त्याचा आवाज येतो. म्हणजे दोन्ही आहेत. आता फोल्डिंगच्या हिशोबाने पाहू शकता तुम्ही. आता हे जे दिसतात ना तुम्हाला, हे प्रेस होतं ना, जेव्हा बटन आपलं ना प्रेस झालं की आवाज येणार कॅशोचा. या अशा प्रकारचे बघितलं का, हे वेगळेच संस्कृती निर्माण केली होती त्यांनी. जयदीप भाऊ निघालेत, ॲक्च्युली त्यांना काम होतं, तरी पण मी त्यांना थांबून ठेवलं आणि त्यांच्याकडून काही गोष्टी आणि भरपूर काही शेवटी ते एवढे वर्ष होते, त्यांना जे काही नॉलेज आहे त्यातलं थोडंफार त्यांनी खरोखर आपल्याला दिलं आहे आणि अजून भरपूर देतील. कारण की आपल्या विभागातच राहतात पार्क साईडमध्ये, पण त्यांना जास्त आपली काय भेट नाही होत आपली, म्हणजे काम आणि प्लस या गोष्टी सगळ्या अरेंज होत नसतात. आणि खरोखरच चांगले दिवस भेटला की आपण आज आलो आपलं बँजो घेण्यासाठी, आणि जयदीप भाऊ भेटला आपल्याला. तर आपण भेटणारच आहोत की असं मध्ये काही ना काहीतरी आपला भेटेल असा वेळ की जेणेकरून आपली परत एकदा भेट होईलच. पण आज खरोखर म्हणजे भरपूर वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. एवढे वर्ष आम्ही एकत्र तिथं राहतो पार्क साईडमध्ये वगैरे, पण या गोष्टीतून म्हणजे बँजोच्या गोष्टीमधूनच आपला एक इंट्रोड्यूस झाला. आणि खरं अदाकारी बघण्यासाठी आपण उत्सुक असतो की आपल्याला डायरेक्ट असे भेटले, डायरेक्ट आयते, आपल्याला चांगलंच आहे ना, मला भेटू. आणि आता बघू सुरू झालेला सुद्धा. आणि दादाला मी सांगतो, दादा आपल्या चॅनलसाठी काय बोलशील? पण म्हणजे व्हिडिओ बनवलेत वगैरे, त्याला लाईक्स करा, हे करा, सबस्क्राईब करा वगैरे, आणि दादाला सपोर्ट करा भरपूर. थँक्यू. हे भाऊ सुद्धा निघालेत आणि इंट्रोड्यूस झाले आपलेच, म्हणजे आपल्याच निगडीत जे आपली कामं आहेत त्याच अनुषंगाने भेटले. परत भेटत राहू आपण. चला आता हे निघाले दोघं सुद्धा. चला आता हे जे ना काही लोक ओळखत असतील, तू वाजवतोस ना असं, म्हणजे तू यूट्यूबला वगैरे आहेस का असं? चॅनल आहे पण जास्त सबस्क्रायबर्स नाही. सबस्क्रायबर नाही, पण तू निदान म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आता तुम्ही याला ओळखतच असेल. म्हणजे एक आपला छोटा कलाकार आहे, पण तो कुठून आला आहे किंवा काय त्याच्या मागचं हे पण सांगतो तुम्हाला. कारण की जे आपले रवी जाधव साहेब आहेत, त्यांच्या बहिणीचा नातू आहे. जेणेकरून एक ती जी घरातूनच जी आपली येते ना परंपरा असते,
फायनली भावांनो आपला बँजो पूर्ण सुरेश दादानी करून दिला आहे आणि जे काय थोडा प्रॉब्लेम होता तो सगळा सॉल्व्ह केला आहे आणि आपला आता बँजो आहे ऑर्डरसाठी वाजवण्यासाठी सज्ज झाले. खरोखर आता दादांचं खरोखर मी आभार मानतो आणि एवढी मोठी व्यक्ती आणि त्यांच्या बोलण्यामध्ये ना जो गोडवा आहे ना आणि आता मगापासून आहे ना भरपूर जण येऊन गेले. जयदीप भाऊ आलेला म्हणजे असे भरपूर असे मोठे मोठे जे आपले कलाकार आहेत ना ते यांच्याकडे येतच असतात. म्हणजे विचार करा आपण कुठे आलो आहे. खरोखर या गोष्टीसाठी सुद्धा एक समाधान झालं आणि काय गोष्टी एवढ्या शिकायला भेटल्यात ते आत्तापर्यंत मी वाटतं जेव्हापासून वाजवायला लागलो ना तेव्हापर्यंत मला काय भेटलं नव्हतं. हे आत्ता खरं आपलं जे चालू झालं आहे बँजोचं जो आपला एक युग आहे ना आता चालू झाला आपला आणि काहीतरी खरोखर आता एक साध्य झाल्यासारखं वाटतं आहे की बँजो फक्त वाजवते असं नाही. आता खरोखर जी त्यातलं डीपली पण आहे ना आणि सुरामधले काय गोष्टी आहेत त्या आता खरोखरच कळणार. यापुढे आपण पण होणार. लक्षात ठेवा ही गोष्ट आपली आहे, शब्द आपला. आपण येणार जसे आपले नावाजलेले आता आपले जे आहेत मित्र तसं आपण पण येणार एवढं नक्की. तर दादांना भेटून चांगलं वाटलंच आणि आम्ही एक हप्ता असं थोडं आपलं चालू होतं की दादा इकडे आपला बँजो दिला होता, थोडंसं त्याचा प्रॉब्लेम झाला होता बटनांचा. तसं काय रिकव्हरी वगैरे करून दादाने एकदम व्यवस्थित आता वाजूनसुद्धा बघितला आणि तो जयदीप भाऊ पण बोलला एक नंबर बँजो आहे, एकदम मजा आली. आणि दादांनी ट्युनिंग पण एवढी कडक केली ना मला ते असं वेगळंच वाटत होतं वाजायला. कारण की जेव्हा आपला बँजो थोडा हे झाला रिपेअरच्या अगोदर तर मला वाटलं की अरे काय याचं काय सगळे बोलतात आवाज येत नाही काय नाही. पण आता फक्त बघा आणि जेव्हा आपली ऑर्डर असेल तेव्हा तर वेगवेगळी गाणी निघतीलच. आणि खरोखर जे आता काही शिकलो आहे जे काय गोष्टी मी आता घेतल्यात भाऊंकडून त्या गोष्टी मी आता यूज करणार आपल्या ऑर्डरला. तर चला मित्रांनो भावांनो तर आता आपण इथून निघूया. आणि आता भरपूर वेळ झाला इकडे आलो असं वाटलं इकडून जाऊ नये पण आता शेवटी काय जावं लागतंच घरी. तर निघतो आता आणि परत दादांना भेटायला येऊच काही ना काहीतरी काम असेल त्या हिशोबाने. तर आता इथून आम्ही रजा घेतो. आता बघू आता अजून काय लॉग मोठा झाला आहे तरी पण बघू आपण कुठे आपल्याला एंड करायची मी त्या हिशोबाने सांगतो. तोपर्यंत आपण इथून निघतो. चला प्रथमेश कसं वाटलं रे? एकदम कडक. प्रथमेशचं पण मन नाही इकडून जायला कारण की आम्ही इकडे ना दोघं जण आहे ना मगापासून आहे ना रमलो आहे. खरोखर असं वाटतं आपलं घरच आहे आता आणि खरोखर घराची फिलिंग आहे. असं वाटलं काहीतरी की कुठं बाहेर नाही आलो आहे. जुनं ते सोनं आहे. हां हे दादा मुलगी माझी दिशा. हाय बघा सुरेश दादांची मुलगी आहे त्रिशा दिशा एकदम क्विट. हाय बघितलं ती पण आता आले जस्ट वाजलेत 10 वाजलेत. तर ती सुद्धा दादांबरोबर खेळायला आले. त्यांना टाईम जास्त भेटत नाही स्पेंड करायला तर काय करणार असं आहे. भरपूर त्यांना धावपळ असे त्या धावपळीतून या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं सोपं नाही. तर बघू आता आपण जाऊ निघू इथून पहिलं. बघा किती गोड असते बघितलं दादांसारखीच आहे. फायनली आपण या सूर्याच्या घरातून निघालो आहे. इथून जाऊशी वाटत नाही तर शेवटी जावं लागतंच घरी. दादांना पण आता भरपूर काम आहे आपण त्यांचा लय वेळ घेतला तर निघू. ए त्रिशा दादा आता आम्ही आलो इकडे तर आपण पण एक छोटे बिगिनर यूट्यूबरच आहे. तर तुमच्याकडे आलो खरोखरच तुमच्यामुळे आम्हाला भरपूर काही गोष्टी असं शिकायला भेटतीलच. पण आपला एक छोटासा असा प्रयोग चालू आहे आता यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून. आपल्या चॅनलसाठी तुम्ही काय बोलाल? आपला भाऊ खूप मेहनत करतोय आणि याला पुढे जाण्यासाठी प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. होईल तितकं आपल्या फॅमिलीला दाखवा कारण की याचे सगळे ब्रँडवालेच आहे. त्रिशू याचे जेवढे पण आहेत सगळे ब्रँडचे. सॉरी मी रडते काय ना ती आता त्यांना दादांना हे करायला लागते. तर भावाला आपला सपोर्ट करा. जेवढी माझ्याकडून हेल्प होईल तेवढी भावाला हेल्प करणार. तुम्ही पण हेल्प करा आणि भावाचा जेवढा व्हिडिओ तुम्ही सर्वांना ते प्रेम पसरवा. काय दादांनी आता आशीर्वाद दिले म्हणजे टेन्शनच नाही मला. आता यापुढे आपले जे एक ब्लॉग असणार आहेत किंवा आपले जे खरोखरच बँजोची आपली जी वाजवण्याची पद्धत आहे त्याच्या दादांमुळे काहीतरी वेगळे येणारच आहे तर तुम्ही बघणारच. आणि खरोखरच आपण सुद्धा आता या क्षेत्रामध्ये आत्ता कुठंतरी मला असं वाटतं की बाबा खरोखर एक आपले चालू झाले शरीर हेल्प लागली तर मी आहे. आणि दादानी ही गोष्ट बोलली ना मला खरोखर चांगलं वाटलं कारण की एवढे मोठे माणूस एवढा मोठा कलाकार असून सुद्धा एक शब्द त्यांनी सांगितला ना खरोखरच चांगलं वाटतं. आणि अशी माणसं असल्यावर कोण पुढे झालं नाही सांगा ना. मोठे मोठे कलाकार होतात. चला आता भेटतो. चालेल भेटू.
निघतो आता त्रिशा दादांशी खेळायला बघतो. बाईकवर जायचं आता. हा काय बाईकचा राऊंड झाला. हां पाठीमागे बघू शकता ना दादांचा इकडे रूम आहे. माझा फॅमिली सगळी ऑलमोस्ट इथे असते आणि हा वरच्या साईडला दादांचा आपला क्लास वगैरे आणि सगळं आपला जो बँजो मेकिंग आहे सगळं इकडे वरती असतं. भेटू चल टाटा काढा काय फिक्शन त्याला जायचं फिरायला. जायचं बाईकवर. चला हे बघा दादांचं इथं रूम आहे. हे मावशीत आणि पाठीमागे तिकडे वहिनी बसले. तर एकदम वेगळीच फॅमिली. चला भेटतो तिथे. हा लंबू आलाय आणि सोने आलाय. अजून आपले काही मित्र आहेत हे पण सुद्धा जो पकडलाय. आम्ही त्यासाठी चाललो होतो याला. सोन्याबाई पण घेऊन आलाय. चला चला आता फायनल निघालो आपण आणि मजा आली दादांकडे गप्पा मारताना. आता आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. ही भावना आले मनात बिगिनर आहे आपण काहीतरी शिकतोय त्या गोष्टीतून करायला भेटणार आहे. बरोबरच तुम्हाला इकडे यायचं असेल ना इकडे पोलीस चौक आहे आणि इकडे आपला एक हायवे कुठला हा MG रोडच आहे ना रे लागतो तो आपला. फुल ट्राफिक आता पण ट्राफिक लागली. फायनली मी आता हे बोलतात ना फास्ट गाडी पकडून फास्ट लोकल पकडून आलो आता. बघा हे ड्रायव्हर बघा बघा आईला हवा आम्ही ड्रायव्हर आहे तो तुमचा चेहरा लागो. बघा ड्रायव्हर तोड उतरतो खाली जरा मोठ्याला आलेलं तर फुल स्पीडमध्ये गाडी घेऊन आलेली आहे. बघा मला घरी नावं लागणार आहे मी आता. माझ्या गेल्या होत्या कपाळात टोपी बघा हे बघा केस बघा फुल वाकडे तिकडे झालेत. तर फायनली आलो आपण. आता बँजो आणि हे घेऊन राजा गेल्या पुढे. राजा आणि सोनू होता. तर आता आपण जाऊ घरी बघू जरा थोडं वाजवणार त्यामुळे आपण ब्लॉग एंड करू.